ओणीला निघालोय. ओणीला राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा आहेत. संधी मिळाली त्याची तुम्हालाही दाखवायची काही क्षणचित्रे. आमच्यासोबत या, चला. चल मुकद्या बस. नमस्कार, मी राजन लाडले भारी कोकणी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण ओणीमध्ये आलो आहोत. माझ्या मागे तुम्ही बघताय नूतन विद्या मंदिर ओणी. हे ओणी हायस्कूलचं पटांगण आहे आणि माझ्या मागे समोरच्या बाजूला तुम्ही बघाल तर इथे स्टेज आहे आणि तिथे एकांकिका स्पर्धा चालू आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी एकांकिका स्पर्धा सुरू आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी कैलासवासी जयवंत दळवी स्मृती एकांकिका स्पर्धांचं आयोजन केलं जातं. अतिशय सुंदर एकांकिका या ठिकाणी लोकांना पाहायला मिळतात. गेल्या अनेक वर्षांपासून राजापूरमध्ये ही परंपरा जपली जाते. एकांकिका स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. आज रविवार आहे आणि आज आम्ही शेवटच्या दिवशी आलेलो आहोत. त्यातली काही क्षणचित्रे आपल्यालाही दाखवायचे आहेत. या आमच्यासोबत. मी तुम्हाला परिसरही दाखवतो. या बाजूला बघायचं समोरच्या बाजूला स्टेज आहे. हे जे आपण बघतोय ते नूतन विद्या मंदिर ओणीची जी सर्व इमारत दिसते आपल्याला. आणि या बाजूला तुम्ही बघाल तर या बाजूला संस्थेचं कार्यालय आहे. संस्थेचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक तुळसनकर साहेब आहेत. तुळसनकर साहेबांना सुद्धा भेटायचं आहे. मी तुम्हाला ऑफिसमध्ये देखील घेऊन जाणार आहे. आमच्या सोबत राहा. रात्रीचे 8:30 वाजले आहेत. स्टेज समोर आपण उभे आहोत. सर्व संघ येत आहेत. तयारी सुरू आहे. थोड्याच वेळात आता एकांकिकेला प्रारंभ होणार आहे. तत्पूर्वी आपण संस्थेचे अध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शक तुळसनकर साहेब यांची भेट घेणार आहोत. त्यांच्याकडून या स्पर्धेविषयी जाणून घेणार आहोत. प्रेक्षक हळूहळू यायला सुरुवात झाली आहे. संस्थेचे अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी उपस्थित झाले आहेत. शाळेचे मुख्याध्यापक आमचे मित्र विनोद मिरगुले सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. गेले 2 दिवस अतिशय सुंदर आणि दर्जेदार एकांकिका या स्पर्धेमध्ये सादरीकरण होत आहेत. आज शेवटचा दिवस आहे. या स्पर्धेतील काही क्षणचित्रे मी तुम्हाला दाखवणार आहेत. त्याचबरोबर या संस्थेचे अध्यक्ष तुळसनकर साहेब यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. त्यांच्याकडून या स्पर्धेविषयी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. आमच्यासोबत राहा. आता आपण तुळसनकर साहेब यांच्यासोबत ऑफिसमध्ये निघालो आहोत. आपल्यासोबत संस्थेचे अध्यक्ष तुळसनकर साहेब आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचा आपला परिचय आहे. अनेक वेळा त्यांचं मार्गदर्शन लाभत असतं आपल्याला. सर, पुन्हा एकदा तुमच्याकडे एकांकिकेच्या निमित्ताने येण्याची संधी मिळाली. आमच्या प्रेक्षकांना, लयवारी कोकणच्या प्रेक्षकांना या स्पर्धेबद्दल सांगाल तर बरं होईल. जयवंत दळवी स्मृती राज्यस्तरीय खुली एकांकिका स्पर्धा याचं हे जवळजवळ 13वं वर्ष होतं. पण 2 वर्ष कोविडमध्ये फुकट गेली. हे 11वं वर्ष आहे. अच्छा. आणि अतिशय म्हणजे गेली 11 वर्ष अतिशय चांगला रिस्पॉन्स आपल्याला मिळतो. इथे जवळजवळ रात्री 2 वाजेपर्यंत भरपूर प्रेक्षक असतात. पूर्वी तर काही दिवस गॅदरिंग असायचं आणि त्यामुळे खूपच जवळजवळ 2-2.5 हजार माणसं असायची, प्रेक्षक असायचे. यावेळी थोडं आता आम्ही गॅदरिंग बंद केल्यामुळं एक 500-600पर्यंत प्रेक्षक असतात. आणि या कार्यक्रमासाठी या आपले गंगाराम गावणकरपासून अतिशय मोठी माणसं इथे येऊन गेलेली आहेत आपल्याकडे या कार्यक्रमासाठी, म्हणजे या स्पर्धेसाठी. मुंबईपासून जे सिंधुदुर्ग, रत्नागिरी इथून स्पर्धक संघ येतात आणि ते खूप मोठ्या प्रमाणावर छान तयारी करून आलेले असतात. आणि तालुक्याच्या ह्या भागामध्ये म्हणजे संपूर्ण आता राजापूर तालुक्यामध्ये ही अशी एक शाळा आहे की जसं आम्ही सावर्ड्याला सह्याद्री शिक्षण संस्था बघतो त्याच पद्धतीने ही ओणीची संस्था त्या पद्धतीने राजापूर तालुक्यामध्ये एक मोठी संस्था आहे. आणि संस्थेच्या माध्यमातून हे मोठे कार्यक्रम या दरवर्षी इथे होतात. अनेक राज्यस्तरीय होतात. आता ही जी एकांकिका स्पर्धा होते याच्यामध्ये सिलेक्टेड तुम्ही काही एकांकिका घेता, ती प्रोसेस काय असते? ही प्रोसेस म्हणजे मुंबईमध्ये एक प्राथमिक फेरी होते, रत्नागिरीमध्ये एक प्राथमिक फेरी होते आणि ओणीमध्ये एक प्राथमिक फेरी होते.
आणि या प्राथमिक फेरीमधून आम्ही टोटल 8 संघ निवडतो. पहिल्या दिवशी 3 असतात, दुसऱ्या दिवशी 3 असतात आणि तिसऱ्या दिवशी 2 असतात, कारण तो कार्यक्रम बक्षीस वितरणाचा कार्यक्रम असतो म्हणून तिथे 2 एकांकिका ठेवलेल्या असतात. आणि याच्यामध्ये आमचा मुख्य उद्देश होता तो कोकणातील जे संघ आपल्या स्पर्धक संघ येतात त्याच्यातून निवड व्हावी ही आमची इच्छा असते. परंतु मुंबईचे जे संघ येतात ते बऱ्याच म्हणजे पॉलिश किंवा असे एकदम चांगले संघ असतात आणि त्यांना बऱ्यापैकी प्राइजेस मिळतात. याचा अर्थ असा नव्हे की रत्नागिरीच्या संघांना मिळालेलं नाही किंवा आपल्या सिंधुदुर्गातल्या एकांकिकांना मिळालं नाही असं त्याचा अर्थ होत नाही. परंतु जरा मुंबईच्या मानाने किंवा पुण्याच्या मानाने आपले संघ थोडे कमी पडतात तर त्यांनी त्याची प्रगती करावी ही आमची इच्छा असते. खरं म्हणजे एक असा समज निर्माण झाला आहे की मुंबईकडचे संघ येतात आणि सगळी प्राइजेस घेऊन जातात, कारण आमची प्राइजेस पण चांगली बऱ्यापैकी आहेत. कारण पहिलं प्राईज 30,000चं आहे, दुसरं 25,000चं आहे आणि तिसरं 20,000चं प्राईज आहे. परंतु आमचे म्हणून याच्यातून काय झालं की आपल्या इकडच्या ज्या ग्रामीण भागातले संघ आहेत ते नाराज झाले थोडे स्पर्धक संघ आणि ते म्हणाले की ही बक्षिसं मुंबईचे सगळे लोक घेऊन जातात किंवा मुंबईचे स्पर्धक घेऊन जातात. मग आमच्या ज्यांच्या संकल्पनेतून हे निघाली मग आपण हे सुरू करूया आपली स्पर्धा जयवंत स्मृती खुली राज्यस्तरीय स्पर्धा सुरू करूया असं ज्यांनी पहिला विचार मांडला ते आमचे कार्याध्यक्ष प्रदीप सौसारे आणि ज्येष्ठ रंगकर्मी प्रमोद लिमिये यांनी आता या पुढच्या वर्षापासून असं ठरवलं आहे की ते 2 भाग करायचे. मुंबईच्या लोकातून वेगळ्या हे काढायचे आणि विभागीय ज्या स्पर्धक येतील किंवा संघ येतील त्याच्यातून आपण वेगळ्या एकांकिका काढायच्या अशा प्रकारचं एक नियोजन ठरतं आहे. आणि विशेष म्हणजे आता जे कलाकार इकडे आलेले होते गेल्या 2 दिवसापूर्वी जे एकांकिका झाल्या पहिल्या 19 तारीखला त्याच्यातले स्पर्धक म्हणाले की आम्ही याच्यापुढे 8 संघ 9 संघ आम्ही ग्रामीण भागातून देऊ. तर मग त्यामुळे हे अशा प्रकारचं आम्ही नियोजन करण्याचं ठरवलेलं आहोत. ग्रामीण भागातून म्हणायचं आपल्याला की मग रत्नागिरी सिंधुदुर्ग असं करायचं आहे आपल्याला. रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा याच्यातून आम्ही वेगळे हे काढणार आहोत, नंबर काढणार आहोत आणि मुंबईच्या मुंबई पुणे किंवा इतर याच्यातून वेगळे हे काढणार आहोत. ओके, म्हणजे परत एकदा म्हणजे जे आता आपण तुलनात्मक थोडंसं बघतोय की मुंबईचे पॉलिश थोडे संघ असतात आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग थोडेसे कमी पडतात की असं वाटतं. मग त्याच्यासाठी एक वेगळं व्यासपीठ तयार करायचं खूप चांगलं हे आहे, संकल्पना आहे. आणि आपल्या या स्पर्धेला सातत्याने अशीच प्रेक्षकांची उदंड प्रतिसाद तो मिळतोच आहे आणि स्पर्धकांकडून सुद्धा मिळत राहू अशी आपण शुभेच्छा देतोय. आपली संस्था, आपले सर्व सहकारी यांच्यामुळे राजापूर तालुक्यामध्ये ही सांस्कृतिक चळवळ गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. त्याबद्दल लय भारी कोकणच्या वतीने सुद्धा आपल्या संस्थेचे आणि आपल्या सर्व सहकारी पदाधिकाऱ्यांचे धन्यवाद. आपल्यामुळे मला आज या ठिकाणी येण्याची संधी मिळाली आणि आपल्या लय भारी कोकणच्या प्रेक्षकांना काही क्षणचित्रे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतात. राजापूर तालुक्याच्या पूर्वेकडील ओणी या ठिकाणी या स्पर्धा सुरू आहेत. गेल्या 11 वर्षापासून या अव्याहतपणे राज्यस्तरीय स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धेतील काही क्षणचित्रे या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. हा व्हिडिओ आणि ही क्षणचित्रे आपल्याला कशी वाटली सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट्स करा. चला आता आपण काही क्षणचित्रे पाहूया. आहे सर्वांना की एकांकिका सुरू होण्यापूर्वी आपापले मोबाईल फोन्स सायलेंट मोडवर ठेवा. कुठल्याही कलाकाराला त्रास होणार नाही याची काळजी घ्या आणि थोड्याच वेळात आपण पहिल्या वेळेला एकांकिकेला आपण सुरुवात करत आहोत. एकदा सर्वांनी आवाज द्या, गणपती बाप्पा. मला वाटतं सगळे थंडीने गारठले. एकदा जोरदार आवाज, गणपती बाप्पा. काही काळजी करू नको, छान होतंय. उलट तू माझ्यावर छान काम करतोयस माहितीये. हा फक्त शेवटची वाक्य आहेत ना तेवढी नीट पाठ कर. अहो काय बोलताय तुम्ही? 1.5 तासावर प्रयोग आहे आपला. सेजल गाणं बंद कर. सेजल ते गाणं आधी बंद कर ग. अरे त्या नरेंनी सांगितलं ना, प्रयोग सुरू होईपर्यंत
त्या नरेनचा हा जो काही झोन आहे ना त्याच्यामध्ये डांबून ना त्यालाच मारावंच वाटतंय मला. खरं सांगू का त्या गाण्यामुळे ना असं एकदम पात्र अंगात आलं, एकदम इन झाले. नाहीतर अभिनेता म्हणून ना माझा अभ्यास थोडा कमीच राहिला भाऊ. केलाच नाहीयेस, अँथमला गाणं म्हणतोस. भाऊ अँथम आणि गाण्यात पण फरक असतो ना, हे मला आज कळलं भाऊ. भाऊंचा अभ्यास म्हणजे ना खोल. सिरियल अगं बघतेस काय, लाव ना अँथम. ना लावते. सांगितलं भाऊ. भाऊ कॉस्ट्युम आलं. क्या बात आहे. हिटलरचे कॉस्ट्युम आणि अँथम एकत्रच वाजले. प्रयोग पण असाच माझा होता आजचा. चला आवडून घ्या, चला पटकन चला. कॉस्ट्युम चेक करेल. वाढ अँथम लावा वाढ पात्रांना घुसू दे ना. दुसरं माफ करो मियां, गलती से हिटलर की जगह चार्ली चैपलिन के कॉस्ट्यूम लाई मैं. रंगदेवता आणि नाट्यरसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करू नाट्य परिवार ठाणे सविनय सहर्ष सादर करीत आहोत स्वस्तिकाची ट्रॅजेडी. काय 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 मारतोय का तिला? तुझ्या एका चुकीमुळे आता प्रयोग रद्द करावा लागणार आहे, कळतंय? म्हणजे मानधन नाही मिळणार. असं कसं? प्रयोगच नाही झाला तर मानधन कसं मिळेल? नाही थांबा थांबा जरा. भाऊ प्रयोग नाही रद्द करावा लागणार, मी काहीतरी करतो ना. बोलू नकोस कर. हे दुसऱ्या कुठल्या नाटकाचे कॉस्ट्युम इथे घेऊन आलीस का? म्हणजे आमचे कॉस्ट्युम त्यांच्याकडे सोपं आहे ना, मग झालंच तर घेऊन ये. पटापट आवरून घ्या, मेकअप लगेच करा. दुसरं नाटक पुण्याला आहे. अरे काय बावळट शांत म्हणजे तू देणारेस पैसे? या पहिल्या प्रयोगातून अर्धहून जास्त बजेट रिकव्हर होणार होतं. आता ऐन वेळेला कोणत्या तोंडाने सांगू त्या चॅरिटीवाल्यांना की हा नरेन भाऊ आता प्रयोग रद्द करतोय? नाही भाऊ, प्रयोग नाही रद्द करावा लागणार. तुमचे जुने कॉस्ट्युम असतील ना. नाही आणले रे. का म्हणजे? हे भाऊ जुने कॉस्ट्युम असते तर सहज प्रयोग करता आला असं ना, ही वेळ आलीच नसती. माझ्यामुळे आली ही वेळ. हो भाऊ, नाही म्हणजे तुम्हीच प्रोडक्शनची जबाबदारी माझ्या खांद्यावर दिली होती. तेव्हा मी सगळ्या आर्टिस्टला सांगितलं होतं की आपापले कॉस्ट्युम पेटीत ठेवत जा म्हणून. तुम्ही तुमचे कॉस्ट्युम घेऊन गेलात आणि आज आणलेही नाहीये. हा जे काही बोलतोय ते करेक्ट वाटतंय का? नाही हो. बाजूला तुम्हाला नाही नाही अजिबात नाही. ऑफकोर्स नॉट नरेन. यू आर दी प्रोड्युसर, सो इथले सगळे डिसिजन तूच घ्यायला हवेस. इथे कोणाला काही सांगायची गरज नाहीये. हो भाऊ, ही बरोबर बोलते. तुला विचारलं आर्टिस्ट आहेस, तुला कळलं की आता वेगळ्या भाषेत समजावून सांगू. सॉरी बाबा. बघा, प्रयोगाला खूपच कमी वेळ उरलाय. आपण कॉस्ट्युमचं काय करता येईल ते बघूया का? तू बघ मित्रा, प्रोडक्शन सांभाळतोस ना. ऐक ना, तुझ्याकडे ऑप्शन म्हणून काही कॉन्टॅक्ट असतील ना? हाँ मियां, है ना मेरे पास. दो नंबर है. मैं एक काम करती है, एक नंबर का मैं इसको भेजती हूँ. तू प्रोडक्शन देखता है ना मियां, अच्छे से देखना, डांट मत खाना. एक पर मैं कांटेक्ट करी मैं कांटेक्ट. हाँ तू वहीं पर रहे. देख मियां, भेजा दे. हा आला, मी कॉल करतो.
बातें करते मियाँ? हिटलर पुलिस में थोड़ी था ना, आर्मी में था ना। आर्मी का कुछ है तो बेस्ट नहीं है। अच्छा हाँ हाँ ठीक है मियाँ। हाँ हाँ मियाँ, जय श्री राम मियाँ। मियाँ को मिळावायला ना. नाही मिळत कुठेच कॉस्ट्युम. आता नाटक कल करेंगे तो चलेगा? चलेगा चलेगा क्या मियाँ टेंशन ही दिया था मेरे को. अरे मूर्ख आहे का ही? सगळं चांगलं लागलं. काय बोलते ती? पालिश आहे का? ए, सांगा तिला काय झालं होता. आवाज करणार आहे मी. अरे पण तुला कळतंय का आपला? याआधी आम्ही आमच्या संस्थेतून 2 दिवसात नवीन नाटक लिहून बसवून त्याचे प्रयोग पण केले. आता तर आपल्याला फक्त बदल करायचे जे सव्वा तासात सहज शक्य आहे. हो भाऊ, तुम्ही घाबरू नका भाऊ. आमच्या संस्थेतले सगळेच हाडाचे कलाकार आहेत. सँडी सांग काय बदल करायचे? म्हणजे आपण आपल्या हिटलरच्या नाटकाचं चार्ली चॅप्लिनला घेऊन विडंबन करायचं. म्हणजे हिटलरने कसं हिंसेच्या मार्गाला जाऊन हुकुमशाही करून स्वतःचं साम्राज्य स्थापन केलं. त्याविरुद्ध चार्ली चॅप्लिन कलेच्या मार्गाने लोकांचं मनोरंजन करून स्वतःचं साम्राज्य स्थापन करेल. हा असं विडंबन होऊ शकतं ना. करेक्ट आहे, करेक्ट. नाही पण मग दुसऱ्या महायुद्धाचं काय? कलेचं राज्य असलेल्या ठिकाणी शस्त्रांचं युद्ध कसं काय होईल? म्हणजे नाही म्हणजे तिथे युद्धाच्या जागी स्पर्धा होऊ शकतात ना. जसं की हिटलरने त्याची सत्ता स्थापन करण्यासाठी त्याच्या देशातल्या लोकांच्या हातात बंदूक दिली आणि स्वतःचं सैन्य वाढवलं. तसंच चार्ली चॅप्लिन त्याच्या देशातल्या लोकांना नाटकं आणि सिनेमे दाखवेल आणि देशातले कलाकार वाढवेल. असं होऊ शकतं. आणि मग त्या सगळ्या कलाकारांना घेऊन नवनवीन नाटकं आणि सिनेमे बनवण्याची स्पर्धा केली जाईल. आणि मग इतर देशातली नाटकं, इतर देश म्हणजे कोणते? सोव्हिएत युनियन, USA, जपान, चायना यासारख्या देशातली नाटकं चॅप्लिनच्या नाटकाला हरवू नाही शकली. म्हणून मग ते लोक आपापल्या देशातल्या सर्वोत्तम कलाकारांना घेतील आणि एक सिनेमा बनवतील. आणि त्यांच्या सिनेमा किंवा नाटकाच्या पुढे चॅप्लिनचा सिनेमा किंवा नाटक करेल आणि सगळ्यात शेवटी हिटलर सारखी चॅप्लिन सुद्धा आत्महत्या करेल. हो ना? नाही भाऊ, चॅप्लिन आत्महत्या नाही करणार. कारण युद्धात धरलेला माणूस संपतो, स्पर्धेत धरलेला माणूस कधीच संपत नाही. उलट स्पर्धेत धरलेला माणूस ना पुन्हा नव्या जोमाने स्पर्धेत उतरतो. हाच फरक आहे ना एक हुकुमशाही आणि एका कलाकारामध्ये. वा सँडी, नाईस. क्या बात आहे ना. भाऊ काय बोललाय? हा. हे फालतू विडंबन इथेच थांबवायचं, कळलं का? कोणत्याही नाटकाचं विडंबन करणं खूप सोपं आहे. कोणीच केलं नाही असं नाटक करणं अवघड आहे. त्यामुळे माझं नाटक कसं करता येईल याचा विचार करा. चला भाऊ, नाही म्हणजे जळगावमध्ये हिटलरचे कॉस्ट्युम येणं खूप अवघड आहे ना. ऑलरेडी चार्ली चॅप्लिनचे कॉस्ट्युम आलेले. मग या कॉस्ट्युम मध्ये आपल्याला जे नवीन नाटक लिहिता येईल, आपलं जे नवीन नाटक करता येईल ते आपण करूया ना. मतलब जो कॉस्ट्यूम है वही नाटक होएगा. आपका आइडिया बहुत अच्छा है. चल बाजूला. आणि भाऊ सँडी सांगतोय ना ते बरोबर आहे. त्याने सांगितलेलं नाटक तर आपण लवकर करायला घेऊया. सँडी मग ते नवीन नाटक मोलकर्णीचं पात्र बदलेल ना. व्हॉट? नवीन मीन्स राणी कोणची? हो चेंज होणार. पण मनीषा, ते चेंजेस करताना आपल्याला कळेल, पण तत्पूर्वी नाटकात काय बदल करायचा नाही याचा विचार केला पाहिजे. विचार करायला नाही, विचार करा. पण सगळ्यात आधी नवीन प्रोड्युसर शोधा. चॅरिटीवाल्यांना सांगून आलो आत्ताचा प्रयोग कॅन्सल करतो. हा नाही भाऊ, प्रयोग कॅन्सल नाही होणार. एका पोरीने घोळ घातला. ते कॉस्ट्युम नाही आणले हिटलरचे. हा बघ, मग काय नाही, हा आत्ताचा प्रयोग रद्द करावा लागेल. नाही हा प्रयोग रद्द होणार नाही. अरे अख्ख्या जळगाव मध्ये माझ्या नावाचे बॅनर लागल्याशिवाय रद्द कसं काय? साहेब ऐका, हा आत्ताचा प्रयोग रद्द करायचा म्हणजे हाच प्रयोग आपण उद्या करूया. उद्यापर्यंत काही करून कॉस्ट्युम येणार. काही बोललेलं कळतं का तुला? प्रयोग होणार ना तर आजच होणार आणि ते पण ठरलेल्या वेळी. नाहीतर तू जळगावच्या बाहेर कसा पडतो ना तेच बघतो.
ओके साहेब, गुड आयडिया, येस. चालेल चालेल, हरकत नाही, तेच करू ना. ओके ओके, बाय. प्रयोग करतो. हा बरं झालं. ते पोलिसांच्या कॉस्ट्यूम मागवता, पोलिसांच्या कॉस्ट्यूम मध्ये हिटलर करतो. या चला, आवरा पटकन आवरा. चल. त्याच्या काळात सगळीकडे दुःखाचं वातावरण होतं, तेव्हा सगळ्यांना हसवून जगण्याची आशा दिली ती चार्लीने. लोकांना हसवून त्यांचं फक्त मनोरंजन होतं, जगण्याची आशा नाही होत. मनोरंजनच जगायला कारण देतं ना भाऊ. ते हिटलरने त्याच्या देशातल्या लोकांमध्ये देशप्रेमाची जाणीव निर्माण करून दिलं. भाऊ तुमची थोडी गल्लत होते जाणीव आणि जबरदस्तीमध्ये. असे देशाच्या हितासाठी स्वतःहून हातात घेतलेली बंदूक म्हणजे जाणीव, तीच बंदूक हातात घ्यायला लावणं म्हणजे जबरदस्ती. बरोबर आहे, करेक्ट. तो जो कचरा पडलाय ना, तो माऊला त्या कचऱ्याच्या डब्यात टाकायला सांगा 1 मिनिटात. अहो, खेळ कसले खेळताय वेळ सुरू झाली साहेब. हा, कचरा एक्सक्यूज मी तो कचरा उचलणार नाहीये. व्हेरी गुड. ही कचरा नीट ऐकायला वाटत नाहीये मला. चल वेळ संपली. जिंदगी में पहिली बार हारी. काय कळलं का? नाही म्हणजे जबरदस्ती हातात कचरा दिला, कचऱ्याच्या डब्यात नाही टाकू शकत. अरे मूर्ख माणसांनो, जबरदस्ती हातात बंदूक देता येते, ती चालवून कशी घेणार? दुसऱ्या महायुद्धात जर्मनीमध्ये 18 मिलियन लोक होते, त्यात फक्त आणि फक्त 9 मिलियन तरुण मुलांचा समावेश होता. आता काय हिटलर काय प्रत्येकाच्या हातात जबरदस्ती बंदूक देत गेला आणि म्हणून ही 9 मिलियन तरुण मुलं तयार झाली युद्धासाठी, असं खरंच वाटतंय? हो नाही, जबरदस्ती केल्यामुळे तर तयार झाली ना युद्धासाठी. कारण कसं आहे ना रे, या लहान वयातल्या मुलांमध्ये इतकी अक्कल नसते. 6 वर्षांचा मुलगा पण होता युद्धात, सेरिलोचा. आता सांगा, त्या 6 वर्षांच्या मुलाचं युद्धात काय काम होतं? बरं, त्याला बघून काय समोरचं सैन्य घाबरणार होतं? नाही ना. हिटलर इतका मूर्ख होता का की त्या 6 वर्षांच्या मुलाला तो युद्धात पाठवेल? ऑफकोर्स नॉट रे. तो स्वतःहून वॉरला गेला असणार. येस, कारण हिटलर खूप चांगला वक्ता होता. त्याच्या भाषणांमधून प्रेरित होणाऱ्या लोकांमध्ये ही लहान मुलं पण होती. आता त्या लहान पोरांना बेडेवाकडे चाळे करायचे, हसवायचं सोपं काम आहे त्या चापलींसारखं. पण त्या वयात त्या लहान मुलांमध्ये देशप्रेमाची जाणीव निर्माण करून देणं अवघड आहे प्रोफेसर, कळलं का? हिटलर कोणताही हुकुमशाह किंवा ती वृत्ती असलेला माणूस सत्ता हातात आल्यावर स्वतःचा हेतू साधण्यासाठी सगळं करतो ना. आणि भाऊ ज्याला खरंच बदल हवा असतो ना, तो सगळ्यांचा विचार स्वतःच्या आधी करतो. थोडक्यात सांगायचं तर कोणताही हुकुमशाह देशाच्या हितासाठी काहीच नाही करत. तो जे काही करतो ते स्वतःच्या हेतूसाठी करतो. अगदी बरोबर आहे. 3 पॉइंट्स. आणि तोच हेतू साध्य करण्यासाठी तो लोकांच्या मनात स्वतःबद्दलची भीती निर्माण करतो. किती बरोबर. याचाच परिणाम म्हणजे जर्मनीमध्येच हिटलरचं नाव बॅन आहे, हा, पण संपूर्ण जगात आजही चार्ली चॅप्लिनचं नाव आदराने घेतलं जातं भाऊ. बरोबर. आणि भाऊ, देशातल्या लोकांचं देशाच्या प्रतिनिधीवर प्रेम असायला हवं, ना की भीती. हिटलर बद्दल लोकांच्या मनात भीती होती, पण चार्लीवर लोकांचं अजूनही प्रेम आहे. करेक्ट करेक्ट. भाऊ, यावरून चार्ली हिटलरपेक्षा चांगला प्रतिनिधी होऊ शकतो हे सिद्ध झालं. येस येस मदन, वाव वाव वाव. मदन. ए मनीषा, 4 पॉइंट्स. भाऊ तुम्ही दिलेली वेळही संपली आणि पॉइंट्सही आमचेच जास्त. येस. नाटकात बदल करायला घेऊयात का? Congratulations. Yes, thank you. तुम्हाला एका विशिष्ट जातीचा राग येतो ना? नाही, पण आता त्यांचं दुर्दैव आहे की त्यांना त्याच व्यक्तीच्या संस्थेत काम करावं लागतं, हो ना? भाऊ आता तुम्ही कोणताही मुद्दा कुठेही जोडता. नाही नाही नाही, आता तर मुद्द्याला हात घातलाय. या माणसाने
म्हणजे एका महिन्याच्या तालमीत सगळ्यांच्या बॉटल मधलं पाणी प्यायचं, सँडी सोडून. भाऊ आपला विषय भरकटतो आता. असो, सध्या तुमचा चेहरा पाहून असं वाटतंय पाण्याची खूप गरज आहे तुम्हाला. हा चला, तालीम झाली, आज प्रयोगाचा दिवस आहे ना. आज प्या पाणी. साधा हातही नाही लावला बॉटलला. नाही संडी, फक्त तुझ्याबद्दल नाही, इथे काही लोकांच्या मनात माझ्याबद्दलही द्वेष आहेच. काय लेखक मदन, भाऊ काय बोलता तुम्ही? आजपर्यंत मी तुमचं फक्त कौतुक केलंय भाऊ. तुम्ही आलात ना तेव्हा पण तुमच्याबद्दल चांगलंच म्हणत होतो. विचारा ना कोणाला पण. या नालायक माणसाने तालमीच्या पहिल्याच दिवशी मी लिहिलेल्या नाटकाची स्क्रिप्ट जाळली. होय तू नरेनची स्क्रिप्ट जाळलीस? हो, कारण त्याला बघवलं नाही ना, आता आपली जागा दुसरा कोणीतरी घेतली. हो ना? शी शी मदर डिस्गस्टिंग शी. अरे भाऊ, आजच्या प्रयोगात त्या सेजलच्या कानाखाली वाजवायचे ना. हा, ते ऍक्च्युली ना ते काम तू नरेन भाऊला बोलण्याआधी माझ्याशी बोलायला हवं होतंस ना. हा काय तू पर्सनल नाटकात काढणार होतीस? अगं एवढाच राग आहे तर तोंडावर बोल ना. माझ्या तोंडावर बोलायची हिंमत नसेल ना तुझी? अजिबात नाही, तुझ्यासारखीच ना. तालमीच्या शिबिरात तू म्हणाली होतीस ना, तुला काळ्या लोकांचा राग येतो. त्याचा काही इथे संबंध आहे ना? आपण हिच्याबद्दल बोलतोय. बंद आहे, तू काय तिकडे उभा आहे बघ. म्हणून तिला मेकअप करताना आवर्जून ब्लेंडर वापरायला सांगतेस. तू तिच्या चेहऱ्याला टच केलेलं चालत नाही, तुला घाण वाटते. हो ना? हे सेजल, मला काय हौस नाही तुझा मेकअप करायची. आर्टिस्ट आहेस ना म्हणून करावा लागतो. या आवाजात बोलायचं ना माझ्याशी, लायकीत राहायचं. तू काय झालं, शांता काय बसला भांडा? चला भांडा मारा एकमेकाला, चला मारा. हा बिचारा सँडी मगाचपासून ओरडून सांगतोय शांत व्हा, ऐकायला येत नव्हतं कोणालाच. एक लाख काय मारली, लगेच शांत बसलात. कारण माझी भीती वाटते ना, कळलं का? भीती वाटायला हवी. समजा जगात भीती नसती, काय झालं असतं? मिनिटाला खून झाले असते, मिनिटाला बलात्कार झाले असते. एखादा मुलगा दिसला, त्याचा राग आला, केला खून, कारण कोणाची भीतीच नाहीये. एखादी मुलगी आवडली, केला तिच्यावर बलात्कार, कारण कोणाची भीतीच नाहीये. एखाद्या श्रीमंताचं घर आवडलं असतं, त्याच्या घरावरती ताबा मिळवला असता, त्याला रस्त्यावरती आणला असता, कारण कोणाची भीतीच नाहीये. कोणीच कोणाकडे कोणतीच गोष्ट मागितली नसती, हिसकावून घेतली असती. दुसऱ्याने पहिल्याकडून, तिसऱ्याने दुसऱ्याकडून, चौथ्याने तिसऱ्याकडून, पाचव्याने चौथ्याकडून, सहाव्याने पाचव्याकडून, सातव्याने सहाव्याकडून, हे चक्र असंच सुरू राहिलं असतं. का जगात भीती नाहीये. म्हणून प्रत्येकाला प्रत्येकाच्या मनात स्वतःची भीती निर्माण करावीची वाटली असती. आणि हीच भीती निर्माण करण्याच्या नादात अनेक हुकुमशा जन्माला आले असते ना. परवडणार आहे नाही ना. म्हणून गरज असते एका हुकुमशाची, त्या हुकुमशाच्या भीतीची. बोला. तुम्ही तुमचं एक
मुद्दा पटवून देण्यासाठी एवढं सगळं घडवून आणलं. काही खोटं सांगितलं का? जे खरं होतं तेच सांगितलं. त्या निमित्ताने कळलं तरी इथे प्रत्येकाच्या मनात प्रत्येकाबद्दल किती द्वेष येते. आणि या लोकांना हिटलर पटत नाही. हिंसा करणारा, हिंसा घडवून आणणारा सगळेच हिटलर आहेत. क्या बात आहे, वा. आणखी काही काउंटर दुसरा नाहीये वाटत. चला, माझं नाटक करतोय आता. जाते पोलिसांचे कॉस्ट्यूम मागव. चल, 5 मिनिटात आवरायच्या सगळ्यांनी. भाऊ मी हे नाटक नाही करते. मला सुद्धा हे नाटक नाही करायचं. मला पण नाही जमणार. मी सुद्धा नाही करत आहे. मला पण नाही करायचं. काय बऱ्याच का सगळे येतोय. अचानक काय झालं तुम्हाला? नाही भाऊ, मला अशा फालतू लोकांसोबत नाटक करायला नाही जमणार. व्हॉट डू यू मीन फालतू? मला पण काही हौस नाही तुमच्यासारख्या चीप पीपल सोबत काम करायची. कोणाला बोलली तू? तू माझं तोंड उघडायला भाग नको काढू. मी आताच सांगते. पण बोल. मी याची वाटलं तसं ग्रुप नाही या. इथे आल्यानंतर प्रत्येकाचे रंग दिसायला लागले. काय काय कोणाचे काहीच रंग नाही दिसत आहे. गैरसमज आहेत एकमेकांबद्दलचे तुमचे. शांत व्हा सगळ्यांनी आणि आवरायला घ्या. हा आताचा प्रयोग झाल्यानंतर मी स्वतः मीटिंग बसवतोय आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय. मेसेज टाकू. Sorry भाऊ. पण मला तिथे किंमत नाहीये ना, तिथे मी काम नाही करू शकत. मी निघते आता. कोण 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 अरे हो म्हणाले? भाऊ, ही ज्या नाटकात असेल ना त्या नाटकात मला कधीच काम नाही करायचं. मी सुद्धा निघते. पण निघालो भाऊ. मी सुद्धा आता नाही जमू शकत भाऊ. मला पण नाही काम करायचं यांच्यासोबत. यार नरेन, सगळ्याची चूक आहे. तू सगळ्यांसमोर माझं सिक्रेट ओपन केलंस. करावं लागलं माऊ, करावं लागलं. तू तुझ्यासाठी करावं लागलं, आपल्या नाटकासाठी करावं लागलं. नाही कळलं तुला? त्रास झाला मला करताना. अरे तू हे सगळं माझ्यासाठी केलंस? हो, फक्त तुझ्यासाठी. नरेन, नरेन, I am doing it. I will try my best, नरेन. You are the best, भाऊ. You are the best. Yes, आवर पटकन. yes, yes, नक्कीच. माझ्यावर चांदण्याचे म्हणून आनंद झाला. ती तयार झाली आहे. तुम्ही तरी ऐका ना माझं. मला नाही जमत. कोणीच कसं आहे डिनर कुठं ऐका. कोण कडे बस. निर्माता आहे मी नाटकाचा. माझ्या तोंडावर निघून चालला तिथून. नाही, कोणाला कधी काढायचं नाटकातून हे मी ठरवणार. तुम्ही नाही ठरवायचं, कळलं का? नाही भाऊ, तुम्ही आमच्यावर अशी जबरदस्ती नाही करू शकत. केलीच नाही अजून, पण करू शकतो. काय सांग? कारण प्रत्येकाला लायकीपेक्षा जास्त मानधन दिलं ना. हो ना? नाही, अजूनही तुम्हाला निर्माता म्हणूनच समजवतोय मी. बसा बसा, पटकन तयार व्हा. हा आताचा प्रयोग करणं खूप जास्त महत्वाचं आहे. आणि जर करायचं नसेल तर त्याच्या पलीकडे नरेन भाऊ काय हे दाखवण्याची वेळ कशाला आणता. बसा, चला. तुम्ही अशी दमदाटी करून त्यांना प्रयोग करायला भाग नाही पाडू शकत. हे शाण्या, या तुझ्या माणसांची मनमानी तू सहन करायची, मी नाही करणार. कळलं का? मनमानी तर तुम्ही करताय बघ. तालमीच्या पहिल्या दिवसापासून तुमचीच मनमानी सुरू आहे. तालमीच्या सुरुवातीला मी आणि मदनने नाटकात अपेक्षित असलेले चेंजेस तुम्हाला सांगितले होते, ते तुम्ही नाही केले. आणि तुम्हाला तुमचंच नाटक सादर करायचं होतं. तुमचं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी त्यांच्यातला द्वेष वाढवलात. द्वेषासारखा घाणेरडा आणि घातक रोग नाहीये कुठलाच जगात. तुमच्यामुळे ते सगळे प्रयोग सोडून चाललेत आणि तुम्हीच त्यांच्यावर जबरदस्ती करताय. एकदा प्रेमाने बोलला असतात ना, सगळे सहज तयार झाले असते प्रयोगाला.
कॉस्ट्यूम मंगा है, आधे घंटे में आ जाएगा, मैं निकलती है. कॉस्ट्यूम येऊ दे त्याच्यानंतर जा, तिकडे उभी राहा शांत. चल. भाई मर गया मेरा, मेरे को जाना होगा. हे बघ, फालतू कारण देऊन तुला मी इथून जायला देणं असं वाटतंय का? देख मियां, मैं आधीच तू गोळ घातलायस ना कॉस्ट्यूमचा. ते कॉस्ट्यूम येऊ दे. मैं काय झूठ करतेस नहीं रे? कह रही, ऐसा मत करा. आई खाली ऐसा costume मत आहे. करा. काय एक शोध बंदा ना? ना, अरे यार, बोलते काय? यार, जाने दे. मग सांगतो ना मी, सांगतो ना. यार, मियां, जाने दे. जाने दे ना, मियां. एक बार बोला तेरे को. भाई मर गया, मेरे 6-7 जन मिलके मारा उसको, समझ में नहीं आता क्या तेरे को? अभी बाहर गई थी तो देखा अमित के 10-12 मिस कॉल आके गए. व्हाट्सएप खोला, देखा तो वीडियो और फोटो आया था भाई का. फोटो में तो समझ में नहीं आया कौन है, पूरा नक्शा बदल दिया है चेहरे का. फिर वीडियो देखा ना, तब समझ आया. भाई था मेरा. भाई को खत्म कर दिया. चिल्ला रहा था मेरा भाई मदद के लिए, कोई नहीं आया. सब जन वीडियो बनाने में लगे थे. आना चाहिए था ना भैया, शायद बच जाता था मेरा भाई. पानी मांगा तो पेशाब कर दिया भाई के मुंह पर. कहाँ से आती इतनी नफरत में? तू टेंशन मत ले, तेरा हिटलर का नाटक है ना, होएगा. मैंने मंगाया ना कॉस्ट्यूम, अगर वो नहीं आए तो मेरे को बताना, निकलती है मैं. अगर हुआ ना मियां तो देखो, कभी हिटलर